ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी तुम्ही देखील इथं उपस्थित होता, इथं मैताच्या कार्यक्रमासाठी तुम्ही आला होता. नक्की हा अपघात हा कसा घडला? येथे आमचे मामा बाबाजी भांबेरे यांचा अंत्यविधी होता. तो अंत्यविधी उरकून सर्व पाहुणे मंडळी रस्त्यावर आले आणि रस्त्यावर आल्याच्या नंतर सर्व जे ते मार्गाला निघण्याचे याच्यावर होतं, तर एक भरधाव ट्रक आला. हो, नगरमार्गे रस्त्याने आना बाजूनी ट्रक आला. एवढा भरधाव होता की त्यांनी 2 कार होत्या, त्या कारला उडवलं आणि कार इथं उडवले. हो, प्रथम कार उडवल्या आणि कार उडवल्याच्या नंतर जो आवाज झाला प्रचंड, त्या आवाजानंतर लोक आजूबाजूला पळाले. लोक कुठं उभे होते? इथं लोक रस्त्यावर, अंत्यविधी उरकून रस्त्यावर जे ते जाण्याच्या मार्गावरती, कोण मोटरसायकल, कोण ज्याच्या त्याच्या जाण्याच्या मार्गावर होते. आणि त्याच्यात ज्या 2 कार उडवल्या आणि कार उडवल्याचा जो आवाज झाला, त्या आवाजानंतर लोक पांगलेली हो, सावध झाली आणि लोक बाजूला झाली. मग ते गाडी तसंच कार उडत पुढं गेलं. ज्यावेळेला त्या ट्रकवाल्याने त्या कार उडवल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा स्पीड वाढवलं आणि स्पीड वाढवली, तो मोटरसायकल अतिशय चिरडत गेला. पुढे गेल्याच्या नंतर त्यांनी समोरून येणारी कार देखील चिरडली आणि पुढे गेल्यावर पुन्हा दुसऱ्या स्पीड ब्रेकरपाशी त्याची गाडी स्लो झाली, तिथं त्याला पकडलं गेलं. पण एवढी भयानक अपघात होता हा की आम्ही डोळ्यासमोर पाहिला. अतिशय भयानक परिस्थिती आहे आणि सर्वात मोठा अपघाताला जर कोण कारणीभूत असेल तर नॅशनल हायवे अथॉरिटी कारणीभूत आहे. कारण या गुळणस्वाडी ग्रामपंचायतने त्यांना 2014 साली ठराव दिलेला आहे की येथे बायपास व्हावा, परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याच्यावर कोणतंही तरतूद केलेली नाही किंवा ती दखल न घेतल्यामुळं हा परिणाम झालेला आहे. आपण पाहता बाजूला शाळा आहे, मोठं मंदिर आहे, गावचं दैवत, त्याचबरोबर एक स्मशानभूमी आहे आणि ह्या सर्व याच्यामध्ये हा रस्ता अतिशय छोटा आहे आणि अतिशय दुःखद घटना आहे. याच्यामध्ये आज जागेवरती 3 लोकांचा मृत्यू झाला. नाही, 4 जण मृत आहेत असं समजतं. हो, एकूण 4 जण मयत आहेत, पण जागेवरती 3 मयत आहेत आणि एक दवाखान्यामध्ये नेल्याच्या नंतर एक बाबा मयत झालेले. टोटल किती लोक मयत आहेत, किती जखमी आहेत सांगता? टोटल 4 लोक मयत आहेत आणि 6 लोक जखमी आहेत. अच्छा, कोण कोण नाव आहे? नाव आहे ना, मयतामध्ये शीतल योगेश दाते, रियांश योगेश दाते हे मायलेकर आहेत, दत्तात्रय लक्ष्मण गोसावी हे या गावचे नागरिक आहेत आणि मंदिराचे पुजारी आहेत आणि त्याचप्रमाणे नंदाराम पाटील बुवा भांबेरे हे जखमी झालेले होते. दवाखान्यात नेल्याच्या नंतर ते गेलेले आहेत. बरं, अन्य जखमीचे नाव काय? अन्य जखमींची नावे अशी आहेत: सुधीर काशीनाथ गुंजाळ, अमोलनाथा गुंजाळ, ज्ञानदेव नामदेव कर्डिले, विठ्ठल हरिभाऊ जाधव, योगेश नारायण दाते आणि धोंडीभाऊ सदाशिव पिंगट हे व्यक्ती जखमी आहेत. बरं, आता मागणी काय? जमावाने रस्ता रोको तो केलाय. रास्ता रोको जमावाने पंचक्रोशीत आणि गुळणस्वाडी गावचे लोक जमावामध्ये आहेत. सर्वांचं एकच म्हणणं आहे का याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे, वरवर मलमपट्टी नको आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथे API बडगुजर साहेब आल्याच्या नंतर त्यांनी स्वतः एक नॅशनल हायवे अथॉरिटीचे अधिकारी आहे, काही गोरडे वगैरे नावाचे अधिकारी आहेत, त्यांनी फोन करून 2.5 तास झालेत. आजपर्यंत त्या अधिकाऱ्यांना कोणतेही गांभीर्य नाही, ते इथपर्यंत पोहोचले नाही. मी स्वतः त्यांना फोन करून 1.5 तास झाला आहे, त्यांना मी फोन केला, बोलावलेला आहे, परंतु ते सांगतायत मी नगरमध्ये. म्हणजे मनुष्य इतका निष्काळजी आहे, लोक चिडीमुंगीपर्यंत मरत आहेत आणि अधिकाऱ्याला कोणतीही काळजी नाही आहे. त्याच्यामुळे खरी तर कारवाई आणि गुन्हा जो दाखल झाला पाहिजे, नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांवर आजचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि ज्याने जी कार चिरडल्या, लोकांना चिरडलं आहे, तो जो गाडी मालक आहे त्यांनी चुकीच्या माणसाच्या हातात गाडी दिली. तो गाडी मालक, ड्रायव्हर आणि पळालेला त्याचा जो साथीदार असेल तो, या सर्वांवर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. आणि त्यांना पळालंय ना? हो, ड्रायव्हर पळालेला आहे, एकाला पकडलेलं आहे जमावाने. आणि जो मालक आहे, मुळात मालकाने जी नशेवाला असेल किंवा लहान असेल, म्हणजे अयोग्य ड्रायव्हर त्या गाडीवर दिलेला आहे. त्याच्यामुळे हे चुकीचं काम, सर्वात महत्त्वाचं मालकाची चुकी आहे, मालकाला सर्वप्रथम अटक केलं पाहिजे. या ठिकाणी बाह्य वळण होणं हे गरजेचं आहे. 100% बाह्य वळण गरजेचं आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन बाह्य वळण करणं गरजेचं आहे.